नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। तर हा प्लॉट हा वांग्याचा साधारणपणे 2.5 ते 3 महिन्याचा प्लॉट आहे। तर ह्या प्लॉटमध्ये साधारणपणे शेंडा सुकतोय। तर याचा शेंडा का सुकतोय आपण हे बघूया। तर झाडाचा प्रत्येक शेंडा सुकतोय हा। तर बारीक नजरेने बघितल्यास प्रत्येक दांडा तर असा तोडल्यावर आतमध्ये अशी दांड्याच्या आतमध्ये एक आळी निघते। तर ह्या आळीला शेंडे आळी असे म्हणतात, स्टेम बोरर। तर त्यामुळे काय होते, शेंडा सुकते। आपण बघू शकता की त्या आळीने आतमधला गाभा खाल्लेला आहे। तर त्यामुळे पूर्ण शेंडा सुकतोय आणि झाड निस्तेज होते। तर हे बघा, अशा पद्धतीने शेंडा सुकलेला आहे। तर याच्यासाठी उपाययोजना करणे हे खूप गरजेचे आहे। हा प्रादुर्भाव जास्त वाढू नये म्हणून लवकरात लवकर फवारणी घेणे गरजेचे आहे। तर याच्यासाठी आपण डेलिगेट, ट्रेसर, प्रोक्लेम यासारखी औषधे मारून आपण ही शेंडे आळी कंट्रोल करू शकतो। त्याबरोबर आपण वासाची औषधे घेणे गरजेचे आहे, जसे की फेंडाल, त्याच ग्रुपमधले धानुसान। बघा, ही अशा पद्धतीची आळी आहे। तर ही आळी नुकसान करते आणि झाड निस्तेज करते। धन्यवाद।